नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. बरेचदा पाहुणे आल्यावर जेवताना कोणता फरसाण आयटम करावा किंवा मुलांना टिफिनमध्ये काय द्यावे हा प्रश्नच पडतो. पण अशावेळी उपीट टिक्की हा पर्याय करून पाहायला हरकत नाही. उपीट टिक्की करण्यासाठी वापरूयात असे साहित्य. उपीट टिक्की करण्यासाठी सर्वप्रथम आपण पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये फोडणीसाठी अंदाजे 2 मोठे चमचे तेल घालूयात. तेल तापल्यावर 1 चमचा मोहरी घालून गॅस लगेचच बंद करायचा, म्हणजे मोहरी जळत नाही. मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर 1 चमचा जिरं आणि मोहरी पॅनमध्ये सगळीकडे लागली पाहिजे. सॉरी, आत्ता 1 सेकंदासाठी कॅमेरा ऑफ झाला. गॅस बंद असतानाच 2 मोठे चमचे तीळ आणि हिरवी मिरचीचे काप घालून हलवायचे, म्हणजे तीळ तडतडले जात नाहीत आणि मिरचीही जळत नाही. आता आपण गॅस ऑन करून त्यात 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं, लसूण आणि तीळ यांचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढा टिक्कीला स्वाद चांगला येतो. व्यवस्थित परतत राहायचं आहे. आता आपण त्यात थोडं चिली फ्लेक्स भुरभुरवत आहोत. आणि आता 1 वाटी बारीक रवा घालून तो फोडणीमध्ये भाजून घेणार आहोत. रवा लालसर भाजून झाला की त्यात चवीनुसार मीठ घालत आहोत. सैंधव मीठाने पदार्थ अधिक रुचकर होतात. मीठ सगळीकडे सारखे लागण्यासाठी पुन्हा एकदा हलवून घेऊयात. आता त्यात सर्वात शेवटी अंदाजे 2 वाट्या आधणाचं पाणी घालून ढवळत राहूयात. पाणी एकदम न घालता थोडं थोडं घातलं की रव्याच्या गाठी होत नाहीत. आता हे उपीट आपण त्यातलं पाणी आटून दाटसर होईपर्यंत हलवणार आहोत. पॅनला उपीट चिकटता कामा नये. बोटांनी दाबून पाहायचं, हात अजिबात चिकट होत नाहीत. हातात घेतल्यावर उपीटाचा सहज गोळा तयार व्हायला हवा. आता हे उपीट तयार झालेलं आहे आणि आपण एका बाऊलमध्ये थंड करण्यासाठी ते काढून घेऊयात. उपीट बऱ्यापैकी थंड झालेले आहे. त्यात आपण उकडून स्मॅश केलेला 1 बटाटा, मिक्स हर्ब्स पावडर जी बाजारात मिळते, काळी मिरी पावडर, चाट मसाला, कसुरी मेथी घालून सर्व मिश्रण आपण मळून घेत आहोत. मळलेल्या मिश्रणात पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मळायचे आहे. काही जणांना जास्त तिखट लागतं, मग टिक्की जर चरमरीत हवी असेल तर थोडं तांबडं तिखट भुरभुरवायचं आणि पुन्हा एकदा मळायचं, पण ते तुम्ही किती तिखट खाता त्यावर अवलंबून आहे. आता आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आपण त्याच्या टिक्क्या करून घेऊयात. तयार झालेल्या टिक्क्या 10 ते 15 मिनटं आपण फ्रीजमध्ये रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपल्या टिक्क्या तळण्यायोग्य झालेल्या आहेत. त्यावर आपण थोडा कॉर्नफ्लॉवर भुरभुरवून घेऊयात. कढईमध्ये तापलेल्या तेलात आपण 1-1 टिक्की सोडून तळून घेणार आहोत. आहा, टिक्की किती छान तळली गेली आहे.
अशा सर्व टिक्क्या आपण तळून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या टिक्क्या तळून झालेल्या आहेत आणि आपण त्या मस्त आता सॉस बरोबर खाऊयात. ही टिक्की आपण पाहुणे आल्यावर चहासोबत स्नॅक्स म्हणून, जेवणात साईड आयटम म्हणून करू शकतो किंवा प्रवासातही नेऊ शकतो. मुलांच्या टिफिनसाठी ही टिक्की फारच छान. त्यांच्या बर्थडे पार्टीला हा चटकदार पदार्थ मुलांना आपण डिशमध्ये सुद्धा सर्व करू शकतो. 3 ते 5 वयोगटातील मुलांना खाता येईल अशी चटकमटक झटपट चटणी कशी करायची ते आता आपण बघूयात. एका बाउलमध्ये आपण 2 मोठे चमचे सॉस, 2 चमचे फेटलेली साय, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून छान फेटायचे. चवीनुसार किंचित मीठ घातले तरी चालेल. 3 ते 5 वयोगटातली मुलं ह्या अजिबात तिखट नसलेल्या चटणीला टिक्की लावून अगदी आवडीने खातात. जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.